नमस्कार मित्रांनो, आपण नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र टाकलं होतं, तर ते आलंय. तुम्ही बघू शकता लाईव्ह. चला, आपण आता इथे तुम्हाला अप्रूव्ह दिसतंय. मी आता डाउनलोड करतोय नॉन क्रिमिलियर. बघू शकता इथे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती की आपण नॉन क्रिमिलियर कशा प्रकारे काढलेले आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे माझ्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं पण नॉन क्रिमिलियर एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने निघून जाईल. तर त्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढताना मदत होणार आहे. तर त्याआधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही व्हिडिओ बघतात शेवटपर्यंत बट सबस्क्राईब करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा. 1 सेकंद लागतो सबस्क्राईब करण्यासाठी. तुमच्या एक सबस्क्राईबमुळे आम्हाला मोटिवेशन भेटते व व्हिडिओ क्रिएट करताना खूप अजून उत्साह येतो व वेगवेगळे नवीन टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोटिवेशन भेटतं. तर चला सुरू करूया. आता तुमचा वेळ न घेता मी डायरेक्टली आता फॉर्म कसा भरावा व प्रॉब्लेम्स काय, डॉक्युमेंट्स काय काय लागतात, सर्व गोष्टी मी एक एक स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे व खूप सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. तुमचे कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन नाही राहणार. तुमचे सगळे कन्फ्युजन मी या व्हिडिओमध्ये दूर करणार आहे व डॉक्युमेंट्स अपलोड असू द्या, ॲप्लिकंट, बेनिफिशियरी सगळं मी क्लिअर करणार आहे. फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. व्हिडिओ फक्त तुम्ही व्यवस्थित नीट बघा. आपण आलोय आता ऑफिशियल वेबसाईटवरती. तुम्ही आपले सरकारवरून भरू शकतात फॉर्म. मी ऑनलाईनवरतून भरतोय. माझं VLE सेंटर असल्यामुळे माझ्याकडे तो ॲक्सेस असल्यामुळे मी ऑनलाईनवरून भरतोय. तर तुम्ही सेम प्रोसिजर ही आपल्या सरकारवरून करू शकतात. जर तुम्हाला आपल्या सरकारवरती अकाउंट कसं क्रिएट करायचं माहीत नसेल तर तुम्ही कमेंट करा. मी त्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकेन. तर साईट ओपन केलेली आहे ऑनलाईनची. तुम्ही आपल्या सरकारची ओपन करा सेम पद्धतीने. तर तुम्हाला सर्च करायचं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म ओपन होईल. तर तुम्हाला लँग्वेजमध्ये इथे इंग्लिश करणं गरजेचं आहे. तर तुम्ही वरती टिक करून तिथून इंग्लिश लँग्वेज करू शकतात. तर त्याआधी तुम्हाला डॉक्युमेंट्सचं पण माहिती असणं पण गरजेचं आहे. तर चला आता स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करूया. सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील. नॉन क्रिमिलियरचं ओपन केलं. आता इथं आपण कंटिन्यूवरती क्लिक केलं आहे. तर इंग्लिश भाषेच्या पर्यायासाठी आपण इंग्लिशवरती क्लिक केलं आहे. आता इंग्लिशवरती क्लिक करून कंटिन्यूवरती क्लिक केलं आहे. आता बघा इथे तुम्हाला दिसते वुड यू लाईक टू फेच आधार डिटेल्स. तर तुम्ही आधार डिटेल्स थ्रू गेलात तरीच चालतं. तिथे तुम्हाला येस करावं लागतं. आधार नंबर टाकून तुम्हाला OTP येईल. बट तसं न करता आपण मॅन्युअली पण टाईप करू शकतो. तर मी मॅन्युअलीच करणार आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर दिलेलं आहे पहिलेच ॲप्लिकंट डिटेल. आता इज ॲप्लिकंट डिफरंट फ्रॉम बेनिफिशियरी. म्हणजे इथे पहिलेच ऑप्शन दिलेलं आहे. ॲप्लिकंट म्हणजे ॲप्लिकेशन करणारा आणि लाभार्थी म्हणजे ज्याचं प्रमाणपत्र काढायचं आहे तो वेगळा आहे का. तर काही केसेसमध्ये 18 वर्ष पूर्ण नसतात. तर त्या केसेसमध्ये आपल्याला इथे काळजी घेणं गरजेचं आहे. इथं तुम्ही 18 वर्षाखालील मुलं ॲप्लिकंट नाही होऊ शकत. इथे तुम्हाला वडिलांना ॲप्लिकंट करणं गरजेचं आहे. म्हणून ॲप्लिकंट अँड बेनिफिशियरी हा वेगळा आहे. म्हणून इथे येस ऑप्शन करणं गरजेचं आहे. ॲप्लिकंट 18 वर्षावरील असेल तर तुम्ही इथे नो करू शकता व ज्याचं प्रमाणपत्र काढायचं आहे त्याची माहिती भरू शकतात. बट ॲप्लिकंट हा 18 वर्ष कमी असेल म्हणजे ज्याचं प्रमाणपत्र काढायचं तो 18 वर्ष कमी असेल तर त्याला बेनिफिशियरीमध्ये आपण त्याची डिटेल टाकतो. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ॲप्लिकंट आणि बेनिफिशियरीमध्ये कधीही कन्फ्युजन होऊ नये. इथे तुम्ही वडिलांची डिटेल भरणं गरजेचं आहे ॲप्लिकंटमध्ये. कारण नॉन क्रिमिलियरसाठी आपण त्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र हे वडिलांचेच अपलोड करतो. म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. तर हे होती बेसिक माहिती की ॲप्लिकंट आणि बेनिफिशियरीबद्दल. ॲप्लिकंट आपण वडिलांना करावे व बेनिफिशियरीमध्ये ज्याचं आपल्याला नॉन क्रिमिलियर काढायचं त्याचं नाव बेनिफिशियरीमध्ये टाकावं. बस एवढीच काळजी घ्यायची. तर इथे पण तुम्हाला सर्व्हिस रिक्वायर्डमध्ये 2 ऑप्शन दिलेलं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर रिन्यू. जर तुमचं रिन्युअल असेल तर रिन्युअल करू शकता. जर नवीन प्रमाणपत्र काढायचं असेल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवरती सिलेक्ट करायचं. बस एवढंच बेसिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फुल नेम टाकायचं आहे. इथं तुम्ही फादरचं फुल नेम टाकायचं आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. मराठीमध्ये टाईप होत नसेल तर तुम्ही वर्डचा यूज करू शकता. वर्डमध्ये मराठीमध्ये टाईप करून इथून कॉपी पेस्ट करू शकता डायरेक्टली. फादर नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंटच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. फादर नेम टाकल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस इथे टाकायचा आहे खाली.
आता तिथे ॲप्लिकंट ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचं गावाचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट, तालुका, गाव सिलेक्ट करायचं आहे, पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर रिलेशनशिप ऑफ बेनिफिशियरी विथ ॲप्लिकंट. आता ही पण स्टेप खूप महत्त्वाची आहे की ॲप्लिकंटचं आणि बेनिफिशियरीचं रिलेशन काय, म्हणजे म्हणजे जे ॲप्लिकंट करताय वडिलांचं ज्यांचं आपण प्रमाणपत्र काढतोय त्याच्याशी नातं काय. तर इथं सन सिलेक्ट करायचं आहे. जर तुमची डॉटर असेल, मुलगी असेल तर डॉटर सिलेक्ट करू शकतात. जे पण तुमचं नातं आहे हे ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आता बेनिफिशियरी डिटेलमध्ये तुम्हाला ज्याचं प्रमाणपत्र काढायचं आहे त्याची माहिती इथे भरायची आहे. आता मी माहिती भरून घेतोय. ज्याचं मला प्रमाणपत्र काढायचे त्याचे नाव इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, त्याची डेट ऑफ बर्थ व्यवस्थित सिलेक्ट करायची. आधार कार्डवरती बघून तुम्ही व्यवस्थित डेट ऑफ बर्थ टाकणं पण गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी जेंडर सिलेक्ट केला आहे आणि परमनंट ॲड्रेस सेम ॲज अबो केला आहे. यसवरती क्लिक केलं. तर खाली पुन्हा तुम्हाला मागितलं आहे बेनिफिशियरी फादर फुल नेम. इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे बेनिफिशियरीच्या, ज्याचं आपण प्रमाणपत्र काढतो त्याच्या वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे. आता इथे बघा बेनिफिशियरी कास्ट कॅटेगरी डिटेल. आता इथे पण खूप गरजेचं आहे लक्ष देणं. इथे जर चूक झाली तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो, हे पण खूप महत्त्वाचं आहे. बेनिफिशियरी कॅटेगरी डिटेल. आता इथे विचारलेलं तुम्हाला की डू यू हॅव अ व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर काढूच शकत नाही. तर तुम्हाला इथे ऑप्शन येस करायचं आहे. येस केल्यानंतर बघा इथे विचारलेलं आहे डू यू हॅव अ व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट असणं पण खूप गरजेचं आहे. आधी तलाठी अहवाल चालायचा, बट आता तुम्हाला तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला लागतो त्याच्याशिवाय, आणि त्यामध्ये पण तुम्हाला 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. तर इथे विचारलेलं आहे डू यू हॅव अ व्हॅलिड इन्कम सर्टिफिकेट, तर इथे पण तुम्हाला यस करायचं आहे. आता इथे तुम्हाला कास्ट निवडायची. कास्ट निवडताना काळजी घ्यायची आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती सिरियल नंबर असतो, तो सिरियल नंबर बघूनच तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची आहे. कारण जर तुम्ही गलतीने सेम कास्ट असतं बट त्याच्यामध्ये स्पेलिंगचे पण असतं, तर ते स्पेलिंग पण बघणं गरजेचं आहे व सिरियल नंबर बघणं गरजेचं आहे. हे सिलेक्ट करताना खूप काळजी घ्यायची. जर थोडं जरी आपण चुकीचं सिलेक्ट झालं तर फॉर्म रिजेक्ट होतो, म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. आता कास्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं कॅटेगरी ऑटोमॅटिकली येऊन जाईल ओबीसी. आता बघा माझं ओबीसी मधून काढणं आहे, तर मी इथं ओबीसी मधून प्रमाणपत्र काढतोय. तर बघा व्हॅलिडिटी ड्युरेशन तुम्ही 1 वर्षासाठी काढू शकतात, 2 वर्षासाठी काढू शकतात, 3 वर्षासाठी काढू शकतात. बट बेसिकली आपण इथे 3 वर्षच करणं गरजेचं आहे, कारण आपण दरवर्षी तर परत प्रमाणपत्र नाही काढणार, म्हणून आपण 3 इयर्स सिलेक्ट करायचं आहे. 3 इयर्स नंतर आपल्याला ते रिन्यू करता येतं, म्हणून इथे 3 इयर्स तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. इन्कमची डिटेल, इथे वडिलांची इन्कमची डिटेल द्यायची ॲप्लिकंटची. जे पण तुमच्या इन्कम सर्टिफिकेटवर असेल 40,000, 50,000, 60,000 जे पण तुमचे असेल ते तुम्ही इथे टाकायचं आहे. आता इथे टाकल्यानंतर ऑदर डिटेलमध्ये बघा इज एक्सक्लुजन ऑफ क्रिमिलियर अकॉर्डिंग टू GR डेटेड 25 मार्च 2013. नंतर तुम्हाला इथे नो करू शकता किंवा येस करू शकतात. या ऑप्शनचं काय एवढं महत्त्वाचं नाही आहे. इथे तुम्हाला नंतर ॲग्रीमेंटला परमिशन द्यायची आहे एक्सेप्टसाठी, आणि प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाची स्टेप आहे डॉक्युमेंट्स अपलोड करणे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. इथेच सर्वात जास्त चुका होतात व फॉर्म रिजेक्ट होण्याचे कारण डॉक्युमेंट्स चुकीच्या पद्धतीने अपलोड करणे. आता क्लिक हेअर टू अपलोड डॉक्युमेंट्सवरती मी क्लिक करतोय, बघू शकता. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, पॅन कार्ड, पासपोर्ट. याच्यापैकी एक देणं गरजेचं आहे. बट आपण चुकी काय करतो इथे, आधार कार्ड एका व्यक्तीचं देतो, वडिलांचं देतो, त्याच्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करत नाही. आता मी पुढे दाखवतो तुम्हाला कसं चूक अवॉइड करायची. आता मी इथे आधार कार्ड अपलोड करतोय, बट आधार कार्ड अपलोड करताना मी बघा काय काळजी घेतलेली. आधार कार्ड बेनिफिशियरी अँड ॲप्लिकंट अँड बर्थ सर्टिफिकेट, म्हणजे मी आधार कार्ड सोबत 3 डॉक्युमेंट्स अपलोड करतोय. म्हणजे एकाच फाईलमध्ये मी 3 डॉक्युमेंट अटॅच केलेले आहे. हे तर तुम्हाला माहिती असेल की PDF मध्ये आपण मल्टिपल डॉक्युमेंट्स पेजेस बनवून कसं आपण ॲड करतो. तर मी इथे वडिलांचे आधार कार्ड अपलोड केलंय, ज्याचं नॉन क्रिमिलियर काढायचं त्याचं आधार कार्ड ॲड केलंय व
बर्थ सर्टिफिकेट पण ॲड केलं आहे. हे तिन्ही डॉक्युमेंट्स मी एकाच PDF मध्ये मर्ज केले आहे, फाईल क्रिएट केलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे PDF फॉर्मॅटमध्ये आधार कार्डच्या ठिकाणी तिन्ही डॉक्युमेंट्स ॲड करतोय आणि मी इथे इन्फॉर्मेशनमध्ये पण मेन्शन केलं आहे क्लिअर की मी कोणते कोणते डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहे. तर ही असती पद्धत डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची. जर तुम्ही फक्त इथे ॲप्लिकंटचा आधार अपलोड केला असतं किंवा बेनिफिशरीचा, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असता. तर ही चूक टाळणं गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ माझे लॉंग असतात, बट मी पूर्ण प्रयत्न करतो की सोल्युशन देण्याचा व तुमचे जे प्रॉब्लेम असतात, तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये फॉर्म भरताना. त्यामुळे मी काळजी घेतो याची की की कोणी फॉर्म भरेल माझा व्हिडिओ बघून तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट होऊ नये. कारण बरेचसे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती भेटतील, त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती नाही देत व फक्त व्हिडिओ बनवायचं म्हणून बनवतात. मी व्हिडिओ क्रिएट करताना काळजी घेतो की तुमचे फॉर्म रिजेक्ट होऊ नये, कारण तुम्ही आमच्या भरोश्यावर बसून फॉर्म भरतात व तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतात. तर आम्ही जर चुकीची माहिती तुम्हाला दिली तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही व नेक्स्ट टाइम तुम्ही व्हिडिओसुद्धा बघणार नाही, स्किप करून टाकणार. म्हणून ही काळजी आम्हाला घ्यावी लागते व्हिडिओ बनवताना. नक्कीच बघू शकता मी अशा प्रकारे डॉक्युमेंट्स इथे फर्स्ट अपलोड केलं आहे. तर सेकंडमध्ये प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये मी रेशन कार्ड जोडतोय. आता मी ते रेशन कार्ड जोडलं आहे सेकंड. तर थर्ड मॅन्डेटरी प्रूफमध्ये मी इन्कम प्रूफ म्हणजे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदारचे, इथे तुम्ही तहसीलदारचे 3 वर्षाचे प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. बट अपलोड करताना अजून एक काळजी घ्यायची आहे, जे तुम्ही 3 वर्षाचे प्रमाणपत्र अपलोड करणार आहे त्याच्यावरती डिजिटल सिग्नेचर हे व्हेरीफाय असणं गरजेचं आहे. जे टिकमार्क असते ते असणं गरजेचं आहे. जर तुम्ही डिजिटल सिग्नेचर व्हेरीफायवाली नाही अपलोड केली, क्वेश्चन मार्कवाले अपलोड केले, तर फॉर्म रिजेक्ट होतो. ही पण काळजी घेणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या मिस्टेक असतात, त्याच्यामुळे फॉर्म रिजेक्ट होतो, टाईम वेस्ट होतो, टाईम वाया जातो. टाईमाला खूप महत्त्व आहे, चुका अवॉइड करावा. तर मी ते इन्कम सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे. बघा मी इथेच मिस्टेक केली होती की मी तलाठीचं केलं होतं, बट नंतर मी मिस्टेक सुधारली होती ना माझी. तुम्हाला इथे दिसतंय की मी तलाठी अहवाल उत्पन्न, आधी हे चालत होतं बट आता चालत नाही म्हणून मी तहसीलदारचा उत्पन्न दाखला अपलोड केला होता. नंतर फॉर्म रिजेक्ट झाला होता, बट मी माझी मिस्टेक सुधारलेली आहे. तुम्ही पण अशा मिस्टेक नका करू. आधी हे चालत होतं तर नवीन JR नुसार चालत नाही म्हणून मिस्टेक करू नका. आता इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, पण कास्ट सर्टिफिकेट सोबत मी बरेचसे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे. फक्त इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड नका करू. LC वगैरे आपल्याला LC लागतो. LC शिवाय आपले कुठलेही डॉक्युमेंट्स निघत नाही. तिथे तुम्हाला जरी कास्ट सर्टिफिकेट मागितलेलं आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही तुमचा LC द्या, बोनाफाईड द्या, वडिलांचा LC द्या, आजोबांचा देऊ शकतात. जेवढे तुमच्याकडे मॅन्डेटरी व जेवढे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत ते एका PDF मध्ये मर्ज करा. कास्टची एक फाईल तयार करा. फर्स्टला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट ठेवा, त्याच्यानंतर बाकीचे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अटॅच करा व एक PDF फाईल क्रिएट करा आणि अपलोड करा, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. ही काळजी घ्यावी लागते बेसिक. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तर बघू शकता पूर्ण डॉक्युमेंट्स मी अपलोड केले. तर पुढची स्टेप आहे, तुम्हाला इथे लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. तुम्ही मोबाईलवरून भरत असाल तर तुम्ही पासपोर्ट फोटो अपलोड करू शकता. आता इथे पण कन्फ्युजन की तुम्ही इथे फॉर्म तर वडिलांच्या नावाने भरला आहे, मग इथे फोटो कोणाचा अपलोड करायचा आहे. बरेचसे मुलं चुकी करतात, इथे वडिलांचा फोटो अपलोड करतात. इथे आपल्याला त्याचा फोटो अपलोड करायचा ज्याचा आपण प्रमाणपत्र काढतोय, म्हणजे बेनिफिशरीचा ज्याचा आपण काढतोय नॉन क्रिमिनल, त्याचाच फोटो इथे आपल्याला कॅप्चर करायचा आहे. तर माझ्याकडे फोटो अवेलेबल होता, मी कॅप्चर करून घेतोय. लाईव्ह पण करू शकता, तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो पण अपलोड करू शकता. दोन्ही ऑप्शन इथे आहे. तर बघू शकता मी फोटो क्लिक केलाय, आता अपलोड करतोय. आता माझा फोटो अपलोड सक्सेसफुल झालाय. प्रोसीडवरती क्लिक करतोय. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागणार आहे. इथे 69 रुपयाचं पेमेंट आहे. हे तुम्हाला UPI, गुगल पे, क्रेडिट कार्डने सुद्धा करू शकतात. माझं VLE अकाउंट आहे, डायरेक्टली मी माझ्या अकाउंटमधून पे करतोय. त्याच्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. याची तुम्ही प्रिंट आउट काढू शकतात. ही रिसिप्ट आहे. ही पण तुम्हाला कधी कधी तुमचं
प्रमाणपत्र निघत नाही तर कॉलेजमध्ये तुम्ही देऊ शकता, जोपर्यंत प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत. तर ही होती फॉर्म भरण्याची प्रोसिजर. फॉर्म तुम्ही अशा प्रकारे भरू शकतात, पण थोडे दिवस वेट करावं लागतात. कधी कधी तुम्हाला 7 ते 15 दिवस लागतात, कधी कधी 4 ते 5 दिवसात पण नॉन क्रिमी लेअर येते. त्याच्यामुळे पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. लगेचच्या लगेच येत नाही, 3 ते 4 दिवसात येत नाही. काही काही वेळा वेळ लागतो, कारण त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असते. आधी तहसील ऑफिसला जाते, तिथून तुमचे जिल्हास्तरीय लेवलवरती SDO जे असतात त्यांच्या थ्रू प्रमाणपत्र अप्रूव्ह होतं. कधी कधी सब डिव्हिजनल ऑफिसर हे अप्रूव्ह करतात. तर नक्कीच तुम्हाला ह्या स्टेप पण माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून थोडासा वेट करावा लागतो प्रमाणपत्र यायला. तर आता मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो की मी प्रमाणपत्र आलं होतं. मी पहिलेच व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की प्रमाणपत्र कसं काढलं. तर बघा आता प्रमाणपत्र आपण डाउनलोड कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्येच. प्रोसिजर सेम आहे. तुम्ही ऑनलाईनवरती लॉग इन करू शकता, आपल्या सरकारवरून पण लॉग इन करू शकता. सेम प्रोसिजर आहे. तुमचा पासवर्ड ID टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ई डिस्ट्रिक्ट स्टेटस, इथे ई डिस्ट्रिक्ट स्टेटस दिसतंय. आपल्या सरकारमध्ये वेगळं ऑप्शन दिसेल, तिथं फॉर्म भरलेला आहे, तिथं तुमच्या फॉर्ममध्ये जायचं आहे. तिथं तुम्हाला समोर ऑप्शन दिसेल. आता मी इथे डेट सिलेक्ट करतोय. अप्रूव्ह मध्ये मला डिस्प्ले होतं. इथे बघा मला अप्रूव्ह स्टेटसमध्ये अप्रूव्ह दिसतंय. आपल्या सरकारमध्ये पण तुम्हाला सेम तिथे अप्रूव्ह दिसेल व डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. आता मला ॲप्लिकंट ID आहे ना, याच्यावरती क्लिक करावं लागेल. मी जसं याच्यावरती क्लिक कराल माझं नॉन क्रिमी लेअर डाउनलोड होईल. बघू शकता डाउनलोड होत आहे. अशा प्रकारे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट तुम्हाला शो होईल. त्याची प्रिंटआउट काढायची आहे, PDF मध्ये सेव्ह करायचं आहे. PDF मध्ये पण सेव्ह करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र काढू शकतात. नक्कीच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका व नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला पण प्रेस करून ठेवा. जय महाराष्ट्र.